सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्ते शारदा देवी सरस्वती मतिप्रभे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भवे। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येनं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। आता हृदय आपुले चौफाळणी आभले वरे वैसवो पावले श्री गुरूंचे तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन ते जाणून विज्ञान मन निवांत केले। नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा पैसोनी माझी आरसना हरिगुण वर्णा। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामो तु जनकात्मजः पुरतोर्मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। पवनतनय संकटहरण मंगलमूर्ते रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप। समचरण सरोजं सान्द्रनीलामृदाभं जगननेत पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी मालां कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मीशमालंदी वल्लभं। ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमते प्रकाश मणि श्री निवृत्तिदासु अवधारी जोजी जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदहस्ते मजवरी आदिनाथे अनुग्रह नाथा सिद्धला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या शरणांगत दिनार्थाय परित्राण परायणे सर्वशार्थे हरे देवी तुळजा भवानी नमोस्तुते। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावलीन करावा हवे। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनं उज्जयिन्यां महाकालं ओंकारममलेश्वरं परल्यां वैजनाथं च
डाकिन्यां भीमशङ्करं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं श्रीकृष्णेशं च शिवालये ऐतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। शंभो कैलासीचा राजा तया दंडवत माझा गिरजा शोभे मांडीवरी गंगा वागवितो श्री व्याघ्र कळासनी बैसला अंगी भस्माचे लेपन कंठी रुद्राक्ष भूषण गिरजा शोभे मांडीवरी गंगा भागवितो श्री व्याघ्र कळासनी बैसला नामा म्हणी म्या वंदिला गिरजा शोभे मांडीवरी गंगा भागवितो श्री नमः पार्वती पतये हर हर महादेव। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले भोगडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे गोपाल कृष्ण भगवान भजे व्रजेकमण्डनं समस्त पाप खण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनं मस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् जगर्वमोचनं विशाललोललोचनं विभूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमाणधारणं नमामि कृष्णवारं कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं भजङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनन्दया कृतं सुखे प्रदायकं नमामि कुञ्जनायकं कृतं सुखे प्रदायकं नमामि कुञ्जनायकं। बोली राधारमण भगवान की बोली राधारमण भगवान की गोपेश्वर महादेव की हरी कुंडलिकवरदार विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गजानन महाराज की परम पूजनीय गुरुदेव चराचरामध्ये वास करणारी शक्ती चराचरामध्ये वास करणारी भगवान परमात्म्याची अचिंत्य शक्ती या जगतामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने याचा थोडा विको कमी करावा लागते जरा थोडा विको कमी करा। भगवान परमात्माच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानोबा तुकोबा गुरुबा सावतोबा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली संतांची भूमी महाराष्ट्र ही संतांची भूमी विदर्भ ही अवलियांची भूमी विदर्भामध्ये अनेक संत महात्मे अवताराला आले त्यापैकी संत शिरोमणी गजानन महाराज संत शिरोमणी बापूजी महाराज दत्तूजी महाराज समर्थ सद्गुरु भोजनी बाबा समर्थ सद्गुरु नरहरी बाबा अनेक संत महात्म्यांचे चरण स्पर्श आपल्या भूमीला लाभले अशी पुनीत पावन असलेली नांदुरा भूमी भगवान परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आणि तमाम समस्त भाविकांच्या सहकार्याने
चालत असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संपन्न होतो आहे. श्री संत योगी सम्राट योग योगेश्वर समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापन वर्धापन वर्षाच्या 4थ्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी श्री शिव महापुराण कथा श्रवणाचं भाग्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं. खरोखर भाग्यवान आहात. भाग्याचा तो पावे येथे संत महात्मे वर्णन करतात. भगवान परमात्मानी एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज ज्याला भक्ती प्राप्त झाली, ज्याच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त झाला, त्याच्या भाग्याचं वर्णन नाथ महाराज करतात. भगवत कृपा पावले सांग, भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तनी अनुराग, तेची निज भाग्य महाभाग, ऐसा श्रीरंग बोलिला. भगवान परमात्माने कथा कीर्तन श्रवण करणाऱ्याच्या भाग्याचं वर्णन करून सांगितलं की त्याच्या भाग्याचं वर्णन मी करू शकत नाही. तेवढ्या क्षेत्रामध्ये अर्जुन उद्धवानी देवाला विचारावं, देवा एवढा मोठा लाभ जर तुमच्या कथा श्रवणाच्या ठिकाणी आहे, ऐसा लाभ ज्या कथा श्रवणी, ऐसा लाभ ज्या कथा श्रवणी, तरी का न ऐकते सकळ जनी, हे भाग्य भगवत कृपे वाचुनी, सर्वथा कोणी लाहे ना. भगवान परमात्माने उद्धवाला भगवत भक्ती करणाऱ्याच्या भाग्याचं वर्णन सांगितलं. उद्धवानी भगवंताला प्रश्न केला, देवा एवढा मोठा लाभ जर तुमच्या कथा श्रवणाच्या ठिकाणी आहे, तर गावातले सारेच लोक का नाही येत कथे, का नाही येत कीर्तनात, का नाही येत भागवतात? भगवंतानी सांगितलं त्याच्या मागे कारण आहेत. कळेल कोणते कारण आहे, तो का श्रवण करत नाहीत लोक, का येत नाही? तर भगवान परमात्माने उद्धवाला सांगितलं, माणसाचं सुकृत असलं, पुण्य जर असलं, ते पुण्य माणसाला इथपर्यंत लोटत पाटत कसंही का होईना इथपर्यंत मंडपामध्ये आणते. जन्मीचे सुकृत पदरी